नमस्कार. मला असं वाटलं मी रोजच रील्स काढते, आज म्हटलं थोडं शेअरिंग करावं. मी एसटी मध्ये कंडक्टर आहे. आज झालं असं की मला शिवशाही मिळाली. शिवशाहीमध्ये जास्त तिकीट असते आणि लालपरीमध्ये कमी तिकीट असते. आमच्या बसला पहिलेच प्रॉब्लेम होता हे माहीत असते, पण तरी शिवशाही देऊन दिली. आता असं सांगितल्यावर आमचे अधिकारी लोक कसं सस्पेंड पण करतात की आपल्या डिपार्टमेंटचं व्हिडिओ कशाला व्हायरल करतं. पण काही हरकत नाही. पण मला एवढंच म्हणायचं आहे की तुम्हाला प्रॉब्लेम माहित आहे बसमध्ये काय आहे काय नाही, तुम्ही तशी गाडी देता आणि नंतर मग पूर्ण बुकिंग झाल्यावर बिचारा त्या प्रवाशांचे एक्स्ट्रा म्हणजे शिवशाहीची तिकीट त्या बसपेक्षा 70 रुपये 80 रुपये जास्तच असते. एवढे मोठे पैसे घेऊन तुम्ही दुसऱ्या बसमध्ये बसून देता. मग त्यावेळेस एक तर भर ऊन असते. आज खूप ऊन होती, साईनगरलाच बस फेल पडली होती. एवढ्या उन्हामध्ये बिचारे म्हातारे लोक असतात. तुम्ही प्रवासी अतिथी देवो भव म्हणता ना. आजचीच गोष्ट नाही, नेहमीच गाड्या या शिवशाही बसेस फेल पडतात. पण ते प्रवासी मला खूप बोलत होते आज, म्हणजे मॅडम तुम्ही एवढे मोठे पैसे घेता आमच्याकडून आणि आम्हाला तुम्ही असे हे करता. पण त्यामध्ये मी काहीच करू शकत नाही ना. मग मला असं वाटते प्रवाशांना त्रास नाही झाला पाहिजे म्हणून मी त्यांना सावलीत थांबवलं. आणि नंतर मग मी त्यांना शिवशाही गाडी आली होती मागे, ती पण खूप फुल होती, त्यामध्ये बसून दिलं. दुसरी बस आली पुन्हा बसून दिलं. असं करता करता पण नाहक त्यांना त्रास का बरं त्यांना त्रास नेहमीच झालं आहे हे. त्याच्यानंतर मग माझी ड्युटी 4:30-5ला संपते. नंतर मग मला अजून शिवशाही 30 दिली. काम झालं म्हणे शिवशाहीचं. मला म्हणे अंजनगाव जा म्हणे. मला 3 वाजता बस दिली. अंजनगाव जा. अंजनगाव कोणत्या नियमानं जाव, म्हणजे दिवसभर का ड्युटीज करा का, आपला टाइम टेबल नसतो का. मी म्हटलं मग मी अंजनगाव कसं जाणार आहे, म्हटलं परतवाडा जाणार आहे. मला समोरचा अधिकारी म्हणते मॅडम तुम्ही तुमचा आवाज कमी करा म्हणते. पण माझा आवाज तसाच आहे ना, माझा आवाज तसाच आहे. त्यांना वाटलं मी भांडल्यासारखी बोलत असते, पण मी भांडल्यासारखी नाही बोलत होते त्यांच्यासोबत. पण असं जाऊ द्या. मग शेवटी मग मी त्यांना प्रेमानं असं बोललं, हळू आवाजात, प्रेमानं नाही, मी असंच बोलत असते. भैया मी जाऊ का म्हटलं परतवाडा. मग जा म्हणे. मग ठीक आहे आलो. बरं झालं, मला माहित होते बसची कंडिशन कशी आहे. मग मी प्रवाशांना, सर्व प्रवासी होते जे आपले फ्रीवाले असते ना, त्यांना मी तिकीट देऊन दिल्या. आणि जे बिचारे गरीब बसले होते, प्रवासी गरीबच होते, कोणी शेतात काम करणारे होते, कोणी म्हणजे मोलमजुरी करणारच होते, त्यांना तिकीट साध्या बसची 46 रुपये तिकीट आहे, जे हाफ तिकीट 71 आहे, फुल तिकीट तर जास्त आहे, फुल तिकीट जास्त आहे. महिलाच होत्या. त्यांना म्हटलं काकू गाडी खराब आहे, थोडा वेळ थांबा, नंतर मग मी तुमची बुकिंग करते, आताच काही घाई करू नका म्हटलं, कारण मी तिकीट फाडून घेईल. आणि नंतर मग बसेस कमी असते, लालपरी असते. लालपरीमध्ये एवढ्या मोठे पैसे घेऊन आपण लालपरीत त्यांना बसू शकत नाही ना. मग बसून दिलं त्यांना. इथे मग शेगाव नाका आला. शेगाव नाक्यातच बस पंक्चर म्हणजे फेल झाली. ड्रायव्हरलाच माहिती काय झालं, म्हणजे बस इथून हलतच नाही आहे. बरं झालं मी बुकिंग केली नाही. एवढे मोठे पैसे घ्यायचे लोकांचे आणि पुन्हा खूप वाईट वाटते. असा व्हिडिओ माझ्या मैत्रिणीने पण एक वेळा शेअरिंग केला होता, तर तिला सस्पेंड केलं होतं. पण मला वाटलं आज मी मला माझ्या मनात जी भावना होती मी ती व्यक्त केली. का बरं असं, गाडीत प्रॉब्लेम होता तुम्हाला पहिलेच माहित होता, तुम्ही अजून पुन्हा परत म्हणजे तेच करताय. म्हणजे आमच्या डोक्याला ताप, त्या प्रवाशाच्या डोक्याला ताप. तुम्ही फक्त किलोमीटर पूर्ण करायसाठी आम्हाला पाठवता पण डिझेल वाया चाललं आणि काही फायदाही होऊन नाही राहिला, टाइमपास होऊन राहिला, फक्त त्या प्रवाशांना त्रास होऊन राहिला. आणि तुम्ही व्यवस्थित हे करा ना. मला हेच म्हणायचं होतं. मला व्यवस्थित बोलता येत नाही, मी कधीच कॅमेऱ्यासमोर अशी बोलली नाही. पण मला आज वाटलं मला या व्हिडिओमध्ये सस्पेंड केलं तरी चालेल मला सस्पेंड केलेलं, कारण आज माझ्या खूप भावना दुखवल्या. आमची लालपरी खूप छान आहे. आमच्या लालपरीमध्ये कोणी पण बसतात. पण शिवशाही काल पण माझी शिवशाही कालचा प्रसंग, कालच शिवशाही माझी पेटत होती. मागे धूळ खूप निघाला होता. मी नाही घेतला प्रवाशांना. का बरं घ्याव, एक्स्ट्रा पैसे त्यांच्याकडून घ्याव आणि असं झाल्यावर म्हणजे त्रास कशाला द्याव, आपल्यामुळे दुसऱ्याला त्रास कशाला द्याव, मला हेच म्हणायचं आहे. राहिलं बाकी आमच्या एसटी महामंडळाच्या बसेस एक नंबर आहे. सर्व म्हणजे खूप छान आहे. माझ्या लालपरीबद्दल तर मला हेच नाही वाटत. पण हे असं काही झालं, ही गलती बाकीच्या लोकांची आहे. जे गाड्या देतात त्यांना पहिलेच माहित असते की या गाड्यामध्ये प्रॉब्लेम आहे, तरी तुम्ही
शेड्यूलवर पाठवता, पण नाहक त्रास त्या प्रवाशांना होतो. बाकी आमच्या बसेस एकदम बेस्ट आहे. आमच्याच बसमध्ये बसायचं, कोणत्या दुसऱ्या बसमध्ये, प्रायव्हेट बसमध्ये तर बिलकुल बसू नका. आमची बस सेफ असते, आमच्या ड्रायव्हर लोकांना खूप चांगला एक्सपिरियन्स असते, खूप छान असते. मला एवढंच म्हणायचं आहे, फक्त बस खराब असल्यावर तुम्ही देऊ नका. त्या प्रवाशा बिचारांना नाहक त्रास होतो. म्हातारे असतात, त्यांना चालता सुद्धा धड येत नाही. एवढी ऊन होती, एवढं सामान त्यांच्याजवळ, अक्षरशः मी आणू लागलं त्यांना. पण त्याच्यानंतर मग प्रत्येकाचं सामान नाही आणू शकत होती ना मी, त्याच्यामुळे मी हा व्हिडिओ शेअरिंग केला. ठीक आहे.